तर रजनीमधील हा फ्रेश दुसरा सामना आपण पद्धतीने मात्र वल विपक्ष गावदेव ओवळी या दोन संघामध्ये सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रवीण आणि कैलास तर पहिले षटक घालताना आपण पाहणार आहोत महेश शिलमत वल संघाकडून. शिलमत वल प्रथम क्षेत्ररक्षण करताना पहिल्या षटकाची जबाबदारी इथे मात्र गोलंदाज महेश याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तर सामना करेल फलंदाज प्रवीण. बॉलरचं पहिलं षटक नाही पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. बॉलरचं पहिलं षटक पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. सामोरं झालं फलंदाज प्रवीण. यावेळी मात्र पुढे येऊन हा फटका केलेला आहे. कव्हर रिझल्टमध्ये प्रोटेक्शन आहे मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. एका धावने प्रवीण स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतोय. आपण सामना पाहतोय या गावदेव ओवळी विरुद्ध शेलोमत वल या दोन संघामध्ये. पहिले षटक प्रगती पदावर आपल्याला पाहायला मिळते. दोन षटक ऑल्टरमध्ये तैनात केलेले आहेत. आपण पाहतोय त्यामध्ये विंडी विकेट पाहायला मिळतोय आणि लॉंग ऑन थोडंसं वाईडिश तैनात केला गेलेला आहे. थर्डमॅन फायनल एक वी शेपमध्ये एस्ट्रेक्सच्या मागे तैनात केलेले आहेत. इथे मात्र समोर केलेल्या आहे चेंडूला बॉलर ब्लॉक ड्राइव्ह. इथे मात्र चेंडू निघून जातोय या सीमा पार लॉंग ऑफ रिझन मधून हा चौकार. करणारे गोलंदाज अक्षप इथे घेतला गेलेला आहे. तिसरं पंच मैदानामध्ये पाठवायचे आहेत कारण गोलंदाजी शैलीवर इथे मात्र अक्षप घेतला गेलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून आणि तिसरे पंच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. तिसरे पंच विक्रम नाईक सर मैदानामध्ये जातील. कैलास चौकाऱ्याने आपलं अकाउंट ओपन करतो आणि चौकाऱ्याने संघाची धावसंख्या धावपल्ल्यावर पाहायला मिळते ती 5 धावा. गोलंदाजी शैलीवर आक्षेप इथे घेतला गेलेला आहे आणि इथे मात्र तिसरे पंच मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाज महेश फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर शिलमत वल संघाकडून पहिलं वैयक्तिक आणि सांघिक षटक चालतोय. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज कैलास ज्याने चौकाऱ्याने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. बॉलर बॅकड्राईव्हच्या रूपाने फटका केला होता. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय एस्ट्रेक्सच्या यादीमध्ये. चौकानंतर चांगली वापसी करताना गोलंदाज महेश धावसंख्या स्थिर धावपलकावर 5 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. महेश शिलमत वल संघाकडून पहिले षटक चालतोय. तर पुन्हा एकदा सामना फलंदाज कैलास. इथे मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होती धावपलकावर 6 धावा. आपण सामना पाहतो या गावदेव ओवळी विरुद्ध सिलोमत वल या दोन संघामध्ये. दुसरं षटक पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील गोलंदाज महेश तर सामनावीर फलंदाज यावेळी प्रवीण जो वैयक्तिक एक या धावसंख्येवर खेळतोय. आतापर्यंत एक चेंडूचा सामना त्याने केलेला आहे. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला प्रोटेक्शन आहे. स्ट्रेट मिड ऑन रिझनमध्ये पाहायला मिळते. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे आणि एका धावने संघाची धावसंख्या हळूच पुढे सरकते. गावदेव ओवळी संघाची धावसंख्या धावपलकावर 7 धावा. पॉवरप्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये जास्त क्षेत्ररक्षक 30 सलकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडू निघून जातो या स्ट्रेक्सच्या यादीमध्ये. निर्धाव चेंडू षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेव ओवळी संघाची धावसंख्या धावपलकावर बिनबाद 7. चांगली गोलंदाजी नक्कीच पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. एका मोठ्या फटकाचा अपवाद जर वगळला तर
महेश यांनी या षटकामध्ये फक्त ना फक्त 7 धावा खर्च केलेले आहेत. चौकार खर्च करून देखील 7 धावा खर्च करताना महेश हा गोलंदाज पाहायला मिळालेला आहे. गुरुदत्त फोर्टेप्लस मानकुले आयोजित बालमामा चषक 2024 आयोजन आपण पाहतोय. या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सुरू असलेला सामना आपण पाहतोय शेलोमाता वर्ल्ड विरुद्ध गावठी ओवली या दोन संघामध्ये. पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद 7 दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज शेलोमाता वर्ल्ड संघाकडून. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. प्रमोद भोईर एक्सपिरियन्स कंपेनर आपण सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. प्रमोद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक करण्यासाठी आलेलं आहे. पावलाच्या षटकाची समाप्तीनंतर आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जे निर्बंध होते ते हटवले गेले आहेत आणि आता मात्र फैलवलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. मात्र अजून या काही क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक 30 संघामध्ये पाहायला मिळत आहेत. यष्टिरक्षक आणि गोलंदाज व्यतिरिक्त थर्ड मॅन आणि फाईन लेग रिझनमध्ये 2 क्षेत्ररक्षक 20 मध्ये आपण यष्टिरक्षकाच्या मागे पाहतोय. प्रमोद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. प्रवीण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग रिझनकडे खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 7 धावा. शेलोमाता वर्ल्ड विरुद्ध गावठी ओवली या 2 संघांमधील सामना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने केलेली आहे. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते. डेप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आता मात्र डेप स्कर्लेक रिझनमध्ये तैनात केला जातोय. थोडंसं बॅकवर्ड त्याला तैनात आहे. एक लॉंग लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फाईन लेग हटवला गेलेला आहे आणि फाईन लेग आता मात्र लॉंग लेग रिझनमध्ये पाहायला मिळतोय. प्रमोद भोईर राईट मोर द स्टंप. इथं मात्र फुलटाच चेंडू मिस्टाईन फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि जे जाळं रचलं गेलं होतं त्या जाळ्यात सापडताना आपण बघतो फलंदाज पहिला फलंदाज बाद होतोय. इथे मात्र गावठी ओवली या संघाचा. चांगली रणनीती आपण पाहिली होती कारण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज वारंवार करत होता. पिंपलगरीतून नंदू पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि दोन्ही संघांसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून प्रमोद भोईरसाठी आज प्रमोद भोईर याच्या लग्नाचा वाढदिवस आणि त्याच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. इथे मध्ये इनफिल्डच्या वरून चेंडू टोलला आणि चेंडू निघून जातोय. डीप स्कर्ल एक रिझन डीप एक्स्ट्रा गो रिझन मधून सीमा पार चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते चौकाराने. संघाची धावसंख्या 11. विकास चौकाराने आपलं अकाउंट ओपन करतोय. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला स्ट्रेट लॉंग ऑफ रिझनमध्ये मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस अखेर केलं गेलं नाही. एका धावेवरच दोन्ही फलंदाज समाधानी. धावसंख्या सिंगलने वाढते. धावपल करू 12 धावा.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रमोद भोईर शिलोमता वर्ल्ड संघाकडून दुसरं षटक बोलतोय. तर यावेळी सामनागर फलंदाज कैलास जो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला विकास देखील 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. दोन्ही फलंदाजी बॅटमधून एक चौकार देखील पाहायला मिळालेला आहे. प्रमोद भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट अमोर द स्टंप. इथे मात्र पावलांचा वापर करून पुढे येऊन फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल लॉंग रिझन मधून तोपर्यंत फलंदाज 2 धावे ते पूर्ण करतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढून होते ते धावफलकावर 14 धावा. प्रमोद भोईर दुसऱ्या षटकात दलतोय आणि दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज कैलास. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही या आणि इथे मात्र एक्स्ट्रीच्या माध्यमातून झेल पकडला जातो. या दुसरा फलंदाज बाद होताना गावदेवी ओवळे या संघाचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. बॅटची आउटर एज आणि इथे मात्र यशस्वीकडून कुठल्या प्रकारची चूक पाहायला मिळत नाही. यशांच्या मागे सुरेख झेल आणि इथे मात्र दुसरा सलमीचा फलंदाज फेल होताना आपण पाहतोय गावदेवी ओवळे या संघाचा. 2 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या धावफलक स्थिर आहे 14 धावा 14 वर 2. सध्या स्थिती पाहतोय आपण गावदेवी ओवळे या संघाची आणि 2 षटकांची देखील समाप्त झाली. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 14 7ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 7 धावा. मात्र या षटकामध्ये 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत गोलंदाज प्रमोद भोईर याने. महेश याने आपल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केले तर सफलता अर्जित करता आली नव्हती. मात्र प्रमोद भोईर याने 2 धक्के दिले आहेत 7 धावा खर्च करताना गावदेवी ओवळे या संघाला. तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज शिलोमता वर्ल्ड संघाकडून. गोलंदाजी मार्कवर इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर रिझर्व मध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून होते धावफलकावर 15 धावा. आपण सामना पाहतोय गावदेवी ओवळे विरुद्ध शिलोमता वर्ल्ड या 2 संघामध्ये. तिसरे षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर धावफलकावर 15 धावा 2 बाद 15. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असलेला सामना ओवळी विरुद्ध वर्ल्ड या 2 संघामध्ये. गतीमध्ये परिवर्तन हलवर चेंडू हाताळला होता आणि इथे मात्र बीट करताना गोलंदाजाला आपण फलंदाजाला पाहतोय. गोलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. दयानंदना थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय आणि काहीतरी कानमंत्र आता मात्र देताना विकास हा फलंदाज. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू खेळलेले आहेत दयानंद यांनी. प्रवीण चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. प्रवीण पाटील केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉइंट रिझन मध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होती ती धावफलकावर 16 धावा. चांगले षटक आपण पाहतोय सध्या प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. 4 चेंडू हाताळले आहेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. इथे दिशा देण्याचा प्रयत्न पंचांचा वाढचा इशारा येतोय. अव्वल धाव वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढेल. धावसंख्या एका धावेने वाढून होती धावफलकावर 17 धावा. धावसंख्या 17. तिसरे षटक मार्गस्थ आहे. प्रवीण पाटील तिसरे षटकात बोलतोय. तर सामना करेल फलंदाज विकास
वैदिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 2 ने वाढून होती ती धावफलकावर 19 धावा. गावदेव ओवळी विपक्ष शिलोमाता वल या दोन संघामधील सामना. या षटकाचा विचार केला तर अल्पेश आपण बघतोय एकही मोठा फटका प्रवीण पाटील या गोलंदाजाने खेळू दिलेला नाही. मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हा फटका फसतोय डीप मध्ये. चांगला झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. तिसरा हादरा बसतोय गावदेव ओवळी या संघाला. केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र इथे फलंदाज धावचित. रनआउट रूपाने फलंदाज बाद होताना गावदेव ओवळी या संघाचा. नरेंद्र इथे मात्र वेगवान चेंडू.
न्यू बॅटर हरिदास. निर्धाव चेंडू तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. निर्धारित 4 षटकामध्ये गावदेव ओवळी संघाने आपल्या धावपल्याकडे धावा जोडल्या आहेत. त्या 23 आणि 24 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे शिलोमाता वॉल या संघासमोर. हे आपण पाहू शकता इक्वेशन 24 बॉल्स आणि 24 रन्स. बॉल टू रन इक्वेशन हे समीकरण सध्या पाहायला मिळतंय. जे लक्ष्य असणार आहे ते 24 धावांचं आणि 24 चेंडूमध्ये 24 धावा पूर्ण कराव्या लागतील शिलोमाता वॉल संघाला. चोवीस धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल, काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या समाचार कक्षामध्ये सज्ज होतील व्हॉइस ऑफ मानकुले कालीराम केनी सर. धन्यवाद सुभाष धुमाल सर. सर्वांचं गुरुदत्त 40+ मानकुले आयोजित सुरेशजी बाळेमामा म्हात्रे चषक 2024 या स्पर्धेतून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज या स्पर्धेची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतून पहिल्या फेरीचा आपण दुसरा सामना पाहतोय. शेलोमाता वाल आणि गावदेवी ओवली एका बाजूला संघटनेचे अध्यक्ष अरविंदजी भोईर यांचा संघ ओवली, तर दुसऱ्या बाजूला शेलोमाता वाल कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर यांचा संघ. विजयाचं लक्ष्य आहे 24 चेंडूमध्ये फक्त 24 धावा. एक सोपं समीकरण आहे, मात्र असं सोपी समीकरण कधी कधी फार कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतोय. पहिल्या सामन्यातून गुरुदत्त मानकुली संघाला 37 धावांचं लक्ष्य होतं आई गावदेवी सोनाले या संघाच्या अगेन्स्ट, मात्र तो सामना जिंकलाय आई गावदेवी सोनाले संघाने. आणि बघूया या सामन्यातून विजेता कोण असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. उपस्थित सर्व प्रेक्षक, यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गुरुदत्त मानकुली संघाचा 40+ क्रिकेटचा धमाका आपण पाहतोय. महेश जोशी शेठ आपलं देखील स्वागत आहे. अशुभाऊ पाटील, जयहिंद पाटील, गावदेवी ओली संघाचे पाठीराखे अगदी मोठ्या संख्येने आलेले आहेत. त्यानंतर गंगामाता गोंदवली संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज दीपक पाटील याचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे.
24 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष आहे आणि सलामी जोडी बालकृष्ण पाटील बीके आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला फलंदाज महेश भोईर अशी जोडी आहे. बघा दोन्ही संघाचे 12वे नाही आहेत. असतील तर पाठवा, नसतील तर आम्ही चालून घेऊ. असतील तर कंपल्सरी पाठवा आपण. दोन्ही संघ गावदेवी ओले आणि शोलोमाता वाल या दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपलं स्वागत आहे. गेम सुरू करा आपण. अंकुश पाटील अगदी पहिलाच पॉवर प्लेचा ओव्हर घेऊन आलेत गावदेवी ओली संघाकडून आणि पहिला चेंडू राऊंड द विकेट ना चेंडूला उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नितीनजी भोईर आपलं स्वागत आहे. राजेन मडवी वळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आपलं देखील स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलेला आहे. बालकृष्ण पाटीलनं फक्त 24 धावा बनवायचे आहेत 24 चेंडूमध्ये. संजय भाऊ पाटील आम्हाला जोडलेले आहेत आणि त्यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्यात. नक्की सध्या सोन्याची जिजुरी खंडेरायाच्या दर्शनाला आहेत. शोलोमाता वर्ल्ड संघाचे एक अष्टपैलू खेळाडू संजय भाऊ पाटील आणि यूट्यूबच्या माध्यमातून ते सामना पाहत आहेत. त्यांनी गुरुदत्त मानकुली संघाला देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत आणि आपल्या लाडक्या संघाला देखील विजयासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. गणेशजी ठाकरे त्यानंतर रुपेशदादा पाटील शोलोमाता वर्ल्ड संघाचे सिनियर खेळाडू यांनी देखील शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. इथे या चेंडूवर अपील पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद बालकृष्ण पाटील. नक्की चांगली धून. कुठल्या संघाचा आता काय होईल ते समजेल. आमचे डीजे अगदी चांगल्या मूडमध्ये आहेत. नवीन फलंदाज मंगेश भोईर नक्कीच महेशदादा भोईर यांच्याकडून आमच्या स्पर्धेला 2100 रुपयाचं धनादेश प्राप्त झालेला आहे. गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. मंगेश भोईर आणि महेश भोईर ही जोडी खेळपट्टीवर आहे. अंकुश जंबो पाटील गावदेवी ओली संघाचे पहिले गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 3 चेंडू 8 धावा 1 विकेट. मंगेश भोईर यांच्यासाठी ही षटकातील पुढील चेंडू. इथे अगदी चेंडूला पुढे येऊन चेप केलाय. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. डॉट बॉल. मंगेश भोईर यांनी पुन्हा एकदा चेंडूला अगदी सेफ फटका केलाय. स्वतःचा बचाव केलेला आहे. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 2, त्यानंतर विकेट आणि मंगेश भोईर सारख्या फलंदाजाला 2 चेंडू निर्धाव टाकलेत. गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील आणि हा चेंडू देखील स्विंग अँड मिस. 1 धाव तर कंप्लीट केलेली आहे आणि चेंडू बॅटला स्पर्श झाला असावा. धावसंख्या 9. आज महेशदादा भोईर यांनी देखील या स्पर्धेसाठी आपले अमूल्य वेळ दिलेली आहे. गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं दादा आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. एक ओव्हर 1/9. बघा पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर काय कमालीची वापसी. नक्कीच नितीन भोईर 12वे खेळाडू म्हणून आज आमच्या समोरच्या कक्षामध्ये आहेत.
राजन मडवी थोडेसे बिजी आहेत. त्यांच्या सोबतीला देवानंद पाटील. नक्कीच आज पहिल्या सामन्यातून आई गावदेवी सोनाली संघाने यजमान संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. बघूया चालू सामन्यातून विजेता आणि आई गावदेवी सोनाले असा पुढील सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. संतोषजी पाटील आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आपली उपस्थिती द्यायची. गोलंदाज प्रवीण जोशी. प्रवीण जोशी आलेत. ओव्हर नंबर 2. मंगेश भोईर स्ट्राईकला आहेत. इथे चेंडूला अगदी लेट कट केलेला आहे. शॉट थर्डमॅन रिझन मधून केदार जोशी यांनी चेंडूला पकडलाय. एक सिंगल धाव. सिंगल धावसंख्या डबल अंकामध्ये पाहायला मिळेल. ती 1/10. 24 बनवायचे आहेत. 10 झालेत म्हणजे आता 14ची गरज. अल्पेश आतापर्यंत मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या गावदेवी ओली संघाच्या नावावर 23 लागली आणि सर्वात मोठी धावसंख्या अष्टमी ठाकूरबाडा पहिल्या सामन्यातून 67 जयमान सारंगाव संघाच्या अगेन्स्ट. इथे स्विंग अँड मिस अपील केलेले हरिदास पाटील यष्टीरक्षक आहेत. पंच भाऊ पाटील सरांनी इशारा केलाय लेग बाईज. या सिंगलना धावसंख्या 1-1 11वर जाऊन पोहोचलेली आहे. इथे हा चेंडू अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूची लाईन लेंथ ओळखली. पुन्हा थोडेसे मागे राहिलेत आणि ते हा चेंडू डॉट. प्रवीण जोशी चांगली गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या आहेत. इथे चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडूला खेळून काढलाय. केपी चेंडूच्या समोर आहेत. फक्त एक सिंगल धाव मिळालेला. हरिदास पाटील खुश आहेत. थ्रो चांगला होता. प्रवीण जोशी. इथे हा चेंडू देखील महेश भोईर यांच्यासाठी डॉट टाकलाय. काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे. जणू काही प्रवीण जोशी घरच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. 5 चेंडू फक्त 3 धावा दिलेत. वा चांगली बॉलिंग. इथे महेश भोईरच्या बॅट मधून हा फटका आपण पाहतोय. मिड विकेट रिझर्व मधून चेंडूला उचललाय विकास जोशीनं. फक्त एक सिंगल. सिंगलनं 2 ओव्हर 1/13. आता येणारे चेंडू 12 आणि धावा बनवच्यात 11. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4. आता तिसरा जो गोलंदाज येईल त्याला 4 पेक्षा कमी द्यावे लागतील. तेव्हाच गावदेवी ओली संघ सामन्यामध्ये शिरकाव करेल. मात्र ते कठीण आहे कारण की शेलोमता वाल संघाची अगदी बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे. महेश भोईर आणि मंगेश भोईर. तानाजीदादा भोईर याच्याकडून देखील आपले शेलोमता वाल या संघाला शुभेच्छा आहेत. तसेच आमचे शिवबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा भांबरे यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत शेलोमता वाल संघासाठी. अगदी या स्पर्धेची चर्चा सध्या संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये आहे तुम्हाला सर. कारण की गुरुदत्त 40+ संघाने या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेतून दुसऱ्यांदा नाईट स्पर्धेचा भव्य दिव्य आयोजन केलेले आहे. कुंदनजी पाटील साहेबांनी देखील या स्पर्धेची स्तुती केलेली आहे. संजयभाई म्हात्रे असतील, अरविंदजी भोईर असतील, प्रदीपजी जोशी आणि संपूर्ण संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी या गुरुदत्त 40+ संघाला स्पर्धेसाठी अगदी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे.
गोलंदाज दयानंद म्हात्रे. बारा चेंडू आणि 11 धावा. यशपाल माली वेलकम. आमचे एनकेजी देखील आहेत, अगदी पहिल्या सामन्यापासून ते उपस्थित झालेत. महेश भोईरनं हा चेंडू खेळला होता अगदी सेफ लँड इनफिल्डच्या आतमधून. गोलंदाज दयानंद म्हात्रेनं चेंडूला पकडलाय, 2 धावा येथे पूर्ण केलेत. सिंगल डबलनी देखील हा सामना शेलोमता वॉल हा संघ जिंकू शकेल, कारण की 12 मध्ये 11 आहेत आणि पहिल्या चेंडूवर 2 आलेत. धावसंख्या पोचली ती 15 वर. आता 9 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे गावदेवी ओली संघाच्या गोलंदाजांना आता विकेट आणि डॉट चेंडू टाकावे लागतील. डॉट बॉलचा बादशाह गंगामाता गोंदवली संघाचा दीपक पाटील गुरुदत्त स्टँड मध्ये या सामन्याची अगदी मजा घेताना. उद्या इन ऍक्शन मध्ये आपण गंगामाता गोंदवली संघाला देखील पाहणार आहोत. गावदेवी अंजूर संघाच्या बरोबर त्यांचा सामना आहे. दयानंद म्हात्रे इथे हा चेंडू अगदी उडवलाय. बघूया चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतोय चौकार. चौकाराने सामना अगदी शेलोमाता वॉल संघाच्या बाजूनी चाललेला आहे. 19 झालेत, फक्त 5 धावांची गरज आहे 10 चेंडूमध्ये. हा फटका देखील उडवलाय आणि या फटक्यावर सामना फिनिश. षटकार. गुड शॉट.